हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घागरा पॅटर्न स्टाईल साडी. सो घागरा पॅटर्न साडी ही आपण स्कर्टवरती घालणार आहोत. ह्याच्यासाठी तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट स्कर्ट असणं गरजेचं आहे. सो आपण स्टार्ट करतो. ही साडी कशी नेसायची, पल्लू काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीने साडीची बॉर्डर आहे त्या लेवलनेच आपण पल्लू काढणार आहोत. तर पल्लूच काढताना काय करायचं आहे, बॉर्डरच्या बाजूच्या दिशेने म्हणजे बाहेरच्या बाजूने अर्धा इंच आत आणि आतील बाजूने बॉर्डरच्या लेवलने आपण पल्लू काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण अशा प्लीट्स काढून घेणार आहोत. त्या प्लीट्स काढताना आपला अंगठा न उचलता आपल्याला पाठच्या प्लीट्स काढायच्या आहे. ह्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. जेवढा पदर आहे त्याच्या उंचीप्रमाणे समोरच्या क्लायंटच्या हाईटप्रमाणे आपल्याला पल्लू काढून घ्यायचा आहे. सो पदराची जी डिझाईन असते त्याच्यानंतर आपल्याला 1 फूट ते 1.5 फूट एक्स्ट्रा साडी ठेवून पल्लू काढायचा आहे. शक्यतो पल्लूची उंची आपली 40 इंच ते 44 इंच असली पाहिजे साधारणतः. त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस परफेक्ट पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज येतो. आपण प्लीट्स काढून घेतल्यानंतर जिथे आपला पदर स्टार्ट होतो म्हणजे ठराविक ठिकाणी म्हणजे 1 फूट ते 1.5 फुटाच्या अंतरावरती परत प्लीट्स काढून घ्यायचे आहेत. पिन प्रॉपर करायचे आहे. आणि जर कडक साड्या असतील, जाड साड्या असतील तर तुम्हाला त्याच्यावरती आयनिंग करणं गरजेचं आहे. आयनिंग करून ठेवल्यामुळे तुमच्या प्लेट्स हलत नाहीत. सो आपण ठिकठिकाणी म्हणजे 1.5 फुटाच्या अंतरावरती आपण पिन लावून घेणार आहोत. नंतर पल्लूचा शेवट पण आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. तुम्ही बघताय मी किती प्रिपरेशन करते आहे. सो आपली ब्राईड जेव्हा असेल, तिला ह्या पद्धतीची साडी घालायची असेल तर आधीचा जो वेळ असतो त्यावेळी आपलं हे प्री प्लेटिंग करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून की ब्राईड जेव्हा येते तेव्हाच आपला वेळ वाचतो. सो बघताय तुम्ही की मी कशा पद्धतीने प्लेटिंग करून ठेवला आहे. प्लेटिंग करताना जेव्हा अशा कडक साड्या असतात तेव्हा तुम्हाला जरासा जोर लावायचा आहे, जेणेकरून की हातानेच तुम्ही प्रेस केल्यानंतर तुम्हाला प्रेसिंगची गरज लागणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही देखील करू शकता, पण ह्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला परफेक्शन भेटणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्येच हळूहळू शिकत जाल की साडीचं प्री प्लेटिंग कसं करायचं आहे. तुम्ही बघताय की मी आयनिंगने देखील प्रेस करून घेतला आहे. त्यानंतर आपला पल्लूच्या आतील बाजूला पल्लूचा जो वरचा काठ आहे तो सोडून मी आतील बाजूने सगळीकडे पिन लावून घेत आहे. सगळ्या प्लीट्स आपल्या त्या पिनमध्ये आल्या पाहिजेत. आता हा आपला झाला आहे पल्लू काढून. पल्लू आपण अटॅच करणार आहोत ब्लाऊजच्या मागील बाजूला. आणि पूर्ण साडी ही आपली शेवटपर्यंत काठ असल्यामुळे आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूला शेवटपर्यंत काठ असल्यामुळे फॉलची जी बाजू आहे ती वरच्या दिशेला बॉर्डर येईल ह्या पद्धतीने प्लीट्स काढून घेणार आहोत. आणि नंतर तो प्लीट्सचा भाग आपण स्कर्टच्या आतमध्ये साधारणतः 1 फूट असा सोडणार आहोत, खोचून घेणार आहोत. ह्या प्लीट्स पण मी जसं आपण पल्लू काढला आहे त्याच पद्धतीने काढून घेणार आहे. सो तुम्ही बघताय आता पल्लू काढून झाल्यानंतर प्लीट्स काढून झाल्यानंतर आपण तो 1 फुटाचा भाग जो आहे म्हणजे साधारणतः 12 इंच तो आपण स्कर्टच्या आतमध्ये टाकणार आहोत आणि बॉर्डर आपण सेट करून घेणार आहोत. आता हा पुढील भाग झाल्यानंतर आपली जी उरलेली साडी आहे ही चेस्टच्या ठिकाणी टाईट करून घेऊन उरलेल्या सगळ्या साडीच्या आपण व्यवस्थित मिऱ्या काढून घेणार आहोत. साडीचा हा भाग आपल्याला मागे खोचायचा आहे आणि साडी भरपूर आहे. सो इथे आपण मिऱ्या मोठ्या काढणार आहोत, म्हणजे की लांब काढणार आहोत, जेणेकरून साडी आपल्याला जास्त अटॅच करायच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही. सो आपण चेस्टजवळ ही साडी टाईट करून घेणार आहोत, तिथे पिन लावून घेणार आहोत. आणि ज्या काही आपल्या उरलेल्या साडीच्या प्लीट्स आहेत त्या आपण प्लीट्स काढून घेतल्यात, त्या प्लीट्स आपण स्कर्टवरती खोचून घेणार आहोत मागील बाजूला. तुम्हाला हवं असेल, जर साडी जास्त फुलणारी वगैरे असेल तर तुम्ही एकाच ठिकाणी प्लीट्स एकत्र सगळ्या खोचू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळूहळू स्प्रेड करू शकता, जेणेकरून की त्या मिऱ्या तुमच्या कमरेवरती मागील बाजूला स्प्रेड झाला पाहिजे, त्या पुढे येता कामा नये ह्याची काळजी घ्यायची. आणि त्या पद्धतीने तुम्ही स्प्रेडिंग करू शकता, पण फ्लोअर टच साडी तुमचं असणं पाहिजे. काहींच्या वेळेस कसं होतं की मागून स्कर्ट दिसतो आणि साडीची उंची वरती जाते. सो त्याची काळजी घ्यायची आहे की स्कर्ट दिसला नाही पाहिजे मागील बाजूने. आणि प्रॉपर आपण प्लेट्स अटॅच करून घेणार आहोत. ह्याच्या अटॅच केल्यानंतर आपण काय करणार आहोत की आता चेस्टजवळ म्हणजे जिथे आपली शोल्डर डाऊन होते, म्हणजे जेणेकरून 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती जिथे आपली मानेची हड्डी जी असते
हाड असतं तिथे आपण काय करणार आहोत, थोडासा जो आतील बाजूचा जो चेस्टवरती आपला काठ येतो ना, त्या काठाला आपण 1 इंच साधारणतः ट्विस्ट करून घेणार आहोत वरच्या दिशेने आणि तिथे पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून की तुमची साडी ती नेक जवळ जात नाही, पॅक वाटत नाही आणि आपण जे काही चोकर वगैरे घालतो ते प्रॉपर सेट होतात. सो आणि पिन लावताना काय करायचं आहे की जो वरचा आपला काठ आहे, साडीचा जो पल्लूचा काठ आहे तो अटॅच न करता तो ओपन ठेवायचा आहे की जेणेकरून चेस्ट आपली कव्हर होते. आणि पुढील बाजूला मी प्लीट्स कमरेवरती स्प्रेड करून घेते आहे की जेणेकरून आपला जो बेंबीचा भाग आहे तिथे हा आपल्याला असा क्रॉस दिसला पाहिजे की जेणेकरून दोन्ही बॉर्डर आपल्या ह्या व्ही शेपमध्ये उलट्या दिशेने दिसल्या पाहिजेत. ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हा साडी पॅटर्न कसा नेसायचा शिकवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल, पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. सो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रूपाने.